अश्विनी शुक्ल पक्षात करावा. एकादशीला उपवास करावा. 1 महिना श्रेयांची पूजा करावी. पुढील संकल्प करावा. अश्विनी शुक्ल पक्षे अहं काहरो हरे जपनम मासमेकां भुक्ती मुक्ते करोषो कोमुदम व्रतम. मी अश्विनी महिन्याच्या शुक्ल पक्षात एकदाच भोजन करून श्रीरामाचा मंत्र जपून भोग व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी 1 मासापर्यंत कौमुदी व्रताचे अनुष्ठान करीन. व्रताची समाप्ती झाल्यावर एकादशीला उपवास करावा. द्वादशीला श्रीकृष्ण विष्णूंची यथासांग पूजा करावी. 2 वेळ खीर लाडू याचा नैवेद्य दाखवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. नंतर ब्राह्मण भोजन करून क्षमा प्रार्थनापूर्वक व्रताचे विसर्जन करावे. या व्रताचा शेवटचा दिवस प्रबोधनी एकादशी कार्तिक शुद्ध 11 हा आहे. नरकाचे स्वरूप. आयुर्मर्यादा संपल्यानं प्रत्येक जीव मरतो. जातस्य ध्रुवो मृत्यू ध्रुवो जन्म मृत्यूस्य चा. जो जन्माला त्याला मृत्यू आहे. जो मृत्यू पावला त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागणार आहे. पण तो पुढचा जन्म कुठे घेणार हे मधल्या काळात काय घडते. अग्निदेव म्हणतात, आयुष्यात आपल्यावर पाणी, अग्नी, विष, शस्त्र, भूक, व्याधी, कडेलोट असे काहीतरी निमित्त होऊन देहातून प्राण निघून जातो. या जन्मात जे काय केले असेल त्याचे बरे वाईट फळ या जीवाला भोगावेच लागतात. पाप जास्त असल्यास यातना सहन करण्यासाठी तो नवीन शरीर धारण करतो. या नव्या जन्मात त्याला अडचणी, रोग, क्रूर, शत्रू नशिबानेच मिळतात. ज्याचे पाप कमी व पुण्य जास्त तो स्वर्गात जातो. तिथे सुख होतो व त्या विनिमयात आपले पुण्य संपले की पुन्हा त्याचे पाप खूपच जास्त आहे. त्याने यमदूत दक्षिण दरवाजाने यमलोकात यमासमोर हजर करतात. तिथे त्याच्या पापानुसार कोणत्या नरकात पाठवायचे ते यम ठरवतात. जीवाच्या पापानुसार त्याला योग्य त्या नरकात पाठवतो. तिथे यमदूत यमाच्या आज्ञेने त्या जीवांना नाना तऱ्हेची शिक्षा देतात. गायीची हत्या, विद्वानास मारहाण, जमीन बळकावणे, स्त्री, बालक, वृद्ध यांना मारहाण, घर वा इमारतीस आग लावणे, चोरी, आईला मारणे, एकट्यानेच खाणे, पंचयज्ञ न करणे, अभक्ष्य खाणे, दुसऱ्यांना त्रास देणे, विश्वासघात करणे, दानाचा नाश करणे, यज्ञाच्या जागी व्यापार करणे, खोटे बोलणे, मनात पाप ठेवणे, जाऊ नये अशा स्त्रियांशी मैथुन करणे, दुसऱ्यांचा अपमान करणे, दानाचा नाश करणे, दुसऱ्याचा अपमान करणे, प्राण्यांना मारणे लक्षात ठेवा. धन हरण करणे, श्राद्ध पिंडदान न करणे. मी बरेच वेळा बोलतो की पिंडदान करावे, पितृंना दोष येऊ नये म्हणून आपल्या घरात. लाच खाणे, कैद्यांना ठार करणे, वेदांची निंदा, खोट्याची साक्ष देणे, विद्वानांना छळणे, दारू पिणे, परस्त्रीय चेष्टा करणे, बलात्कार करणे, आई मुलींशी मैथुन करणे अशी अनेक पाप करणाऱ्या पुढील नरकात टाकतात. महानीच, ताम्रकुंभ, रौरव, तामस्त्री, अहिस्सीपत्रा, काककोली, कलह, तैलपाक, तप्त तैलपाक, निरीक्षस्य, वज्रक्रटहा, महापात, महाज्वल, क्रकच, गुंडपाक, श्वारी, हद, शुद्धदार, अंबिरिका, वज्र, शस्त्र, परिताप, कालसूत्र, कलमलश, उग्रगंध, तुधार, लोह, मंजुष, वेळ, परिवस्त्रा, कराल, विलोप, महाप्रेत, शामलक इत्यादी नरकात. 5 मिनिटं आलो. हे झालं की येतो पाल. शामलिक इथे नरकाक्रमाने टाकतात. सर्व यातना भोगाव्या लागतात. भीष्म, पंचक व्रत करणाऱ्याला, एकादशी व्रत करणाऱ्याला किंवा महिना उपास करणाऱ्याला मात्र या नरका यात्रा टाळतात. काय लिहिलंय? भीष्म पंचक व्रत करणाऱ्याला, एकादशी व्रत करणाऱ्याला किंवा महिना उपास करणाऱ्याला मात्र या नरकातून टाळतात. जास्तीत जास्त पोचवा ह्या गोष्टी.